आमदार रोहित पवार यांनी अस्लम शेख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। अस्लम शेख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं। साकीनाक्यामध्ये मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू झालेला होता आणि कालच रोहित पवार यांनी झाड कोसळून मृत्यू झालेल्या 11 वर्षीय विद्यार्थ्याच्या कुटुंबियांची भेट घेतली होती आणि आज त्यांनी अस्लम शेख यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। तर मुंबईमध्ये मॅनहोलचं झाकण उघडं असल्यामुळे अस्लम शेख यांचा त्यामध्ये पडून मृत्यू झालेला होता। या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी रोहित पवार गेलेले होते। याआधी एका शालेय बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला होता। त्या विहान श्रीवास्तव या मुलाच्या घरी सुद्धा सांत्वनपर भेट रोहित पवार यांनी दिलेली होती। त्यांनी त्यांच्या आईचं आणि पूर्ण कुटुंबाचं सांत्वन केलेलं होतं आणि त्यानंतर अस्लम शेख यांचा मॅनहोलमधून पडून मृत्यू झाल्या प्रकरणामध्ये या संदर्भात त्यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं। तर एकीकडे शेतकऱ्यांचा मुद्दा हातामध्ये घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात कर्जमाफी त्यांना मिळावी त्या संदर्भात एकीकडे रोहित पवार यांनी उपोषणं सुद्धा केलेली आहेत, आंदोलनं केलेली आहेत। तर दुसरीकडे मुंबईमध्ये जेव्हा झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या घरी धाव घेतली आणि त्यानंतर मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू झाला होता त्यांच्याही घरी ते सांत्वनपर भेटीसाठी गेलेले होते। वो ऑडिट किया जाता है।